वैशालीताई, मला वाटतं ही निवडणूक सुरू झाल्यानंतर ती धावपळ सुरू होते, रणधुमाळी सुरू होते, प्रत्येक जण आपला फॉर्म भरत असतो. पण इकडे सगळे जे आलेले आहेत आपल्याला पाहण्यासाठी, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी, मी त्यांना खास करून सांगू इच्छितो की माझा स्वतःचा काल फॉर्म भरल्यानंतर महाराष्ट्रात पहिलं कुठे आलो असेल तर इथे पाचोऱ्यात आलोय, तेही वैशालीताईसाठी आलेलो आहे. कारण मला माहिती आहे हे फार एक वेगळं नातं आहे ह्या परिवाराबरोबर. तात्यासाहेबांवर उद्धव साहेबांचं जेवढं प्रेम होतं आणि तसंच तात्यासाहेबांचं उद्धव साहेबांचं जेवढं प्रेम होतं, एक नातं वेगळं होतं. ते तसंच प्रेम त्यांच्या सर्व लोकांना आपण दिलं. आता काही काही लोक जे इथे आधी होते, आपल्यासोबत होते, सुरतला पळून गेले, गुवाहाटीला पळून गेले, ह्यांच्यावर बोलायचं नाही. पण खास करून मी तुम्हाला सांगतो, ऐकू नाही आलं काय? इथून नाही आलं ऐकू काय? इथून नाही आलं ऐकू काय? बरोबर आहे ना? तुम्ही मला सांगा ताई, मला तुम्ही सांगा, हे सगळे जे 50 खोके एकदम ओके जे बोलतात, 2 वर्ष 2.5 वर्ष आपण ऐकतो. संपूर्ण महाराष्ट्रात काय जगभरातून मी ऐकतो 50 खोके एकदम ओके. पण ह्या निर्लज्ज गद्दारांनी एकदा तरी सांगितलंय का कोणाची शपथ घेऊन की आम्ही या खोक्यानं हात नाही लावलाय? आणि जे स्वतःला विकू शकतात ते उद्या आपल्यालाही विकू शकतील. जसं हा महाराष्ट्राला विकायला निघालेले आहेत, ते आपल्यालाही विकू शकतील, हे लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. मला आठवतं त्यावेळी मी निष्ठा यात्रा काढली जेव्हा गद्दारी झाली होती. उद्धव साहेबांचं सरकार पाडलं, आपलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात मी निष्ठा यात्रा काढली. त्यावेळी मी इथे जेव्हा आलो तेव्हा माझ्यासोबत वैशालीताई उभ्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं होतं, आदित्यजी घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. गंभीरपणे जो काही मार्ग असेल आपला, किती निखारे असतील आपल्या मार्गामध्ये, आपण ह्या मतदारसंघात विजय प्राप्त करू म्हणजे करूच. आणि आज तो दिवस आलेला आहे. पण जेव्हा जेव्हा मी इथे आलोय मला सतत दिसतंय की सोबत येणारा जो एक जनप्रवाह आहे, ही फक्त गर्दी नाहीये. समोर जे बसलेले ते फक्त गर्दी नाहीये, संख्या नाहीये. तर हे आशीर्वाद आहेत, हे प्रेम आहेत आणि हे चिन्ह आहेत की येणारा विजय आपलाच आहे, हे दाखवणारे ही समोर जनसमुदाय बसलेला आहे. महिला आहेत, पुरुष आहेत. मी जवळपास पाहतोय 50%हून जास्त इथे महिला बसलेल्या आहेत. ताई आपले सगळे सोबत आहेत, आपल्याला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. मतदान तर करणारच आहेत, पण येणारा जो महाराष्ट्र आहे, जे आपला पुढचा महाराष्ट्र आपल्याला बांधायचा आहे, यांचा आवाज देखील तेवढाच महत्त्वाचा जेवढा आवाज या शेतकरी बांधवांचा आहे, जेवढा आवाज या तरुणांचा आहे. आणि ही महाराष्ट्राला शेवटची संधी आहे. तुम्ही पहा, या गेल्या 5 वर्षामध्ये जर पाहिलं तर 2.5 वर्ष आपल्या महाविकास आघाडीचे आणि 2.5 वर्ष या खोके सरकारचे. या 2.5 वर्षाची जर तुलना केली, 2.5 वर्षाची जर तुलना केली तर आपल्या काळात ठीक आहे, कोविडचं संकट होतं, जागतिक महामारी होती आणि या देशामध्ये जर एकमेव नाव मुख्यमंत्री म्हणून असेल कोणाचं ज्यांनी कोविडमध्ये लोकांची मदत केली, जीव वाचवले, खोटं बोलले नाहीत, आकडे लपवले नाहीत, तर ते एकच नाव होतं. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. मला आठवतं तो काळ. नुकतेच आम्ही सरकारमध्ये आलो होतो. उद्धव साहेब पण नुकतेच मुख्यमंत्री झाले होते. मी देखील असाच आमदार आणि मंत्री झालो होतो. सगळं काही नवीन होतं. कसं सांभाळायचं सगळं, हा प्रश्न जेव्हा समोर पडला होता तेव्हा तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, सोबत दिली. आणि उद्धव साहेब जे आपल्याला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील, जे सांगत होते, आपण सगळे ते करत होतात. मास्क घालत होतात, घरी राहत होतात, स्वतःचे जीव वाचवत होतात. आणि ह्याचमुळे आपण पाहिलं असेल, जागतिक जी संस्था आहे WHO, जागतिक आरोग्य संस्था, त्यांनी देखील आपल्या महाराष्ट्र मॉडेलचं कौतुक केलं होतं. दुसऱ्या बाजूला जेव्हा कोविडचा काळ होता, कदाचित जागतिक अर्थचक्र बंद पडलं असेल, पण आपल्या राज्यामध्ये आपण अनेक वेळा मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम घेतले. आता मी ऐकत होतो इकडची MIDC काय आहे की नाही, बंद पडली मला वाटतं.
पण आपल्या काळी, कोविडच्या काळी असेल, महाविकास आघाडीच्या काळी 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण महाराष्ट्रात आणू शकलो. ह्याचं कारण एकच होतं, जगातल्या सगळ्या उद्योगपत्यांना एका व्यक्तीवर विश्वास होता, एका नावावर विश्वास होता, तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि तेव्हा ज्या फॅक्टरी येत होत्या, तेव्हा जे मॅन्युफॅक्चरिंगचे प्लांट येत होते, आपलं सरकार पडल्यानंतर मी छाती ठोकपणे सांगू शकतो, अभिमानाने सांगू शकतो की जेव्हा मी ह्या आत्ताच्या उद्योग मंत्र्यांना चॅलेंज दिलं होतं की उद्योग मंत्री साहेब सांगा तुमच्या काळात काय झालं आणि सांगतो आमच्या काळात काय झालं, तेव्हा ह्या खोके सरकारमधले उद्योग मंत्री असतील, घटनाबाह्य मुख्यमंत्री असतील, त्या दोघांनी सांगितलं आदित्य खोटं बोलतोय, आदित्य काही खरं बोलत नाहीये. राहू दे, मी करतो दादा. आदित्य खोटं बोलते सांगत होते आणि मी त्यांना चॅलेंज दिलं, खोटं बोलत असेल तर दाखवा आकडे. एका वृत्तपत्रांनी ते आकडे सगळे काढले आणि त्यांनी दाखवलं की जे MOU, ज्या सह्या आपण केल्या होत्या, जी गोष्ट आपण जनतेला सांगितली होती, त्यातून 95% जे उद्योग आले आपल्या राज्यामध्ये ते खरे ठरले. आणि पुढच्या 2-5 वर्षात जे नोकऱ्या निर्माण होतील, रोजगार निर्माण होतील, ते एका व्यक्तीच्या काळात निर्माण झालेले रोजगार आहेत आणि नोकऱ्या आहेत. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. पण आज मी इथे बघतो अनेक तरुण आहेत, अनेक असे लोक आहेत ज्यांचे तरुण मुलं मुली, युवा युवती जॉब शोधतायत, रोजगार शोधतायत, नोकऱ्या शोधतायत. इथे किती लोकांचे तरुण मुलं मुली आहेत? जरा वयस्कर लोकांनी किंवा जे इथे आई बाबा आहेत जरा हात वरती करून दाखवा मला. आहेत ना? मला सांगा, तुम्ही तुमची मुलं शिकलीत का? शाळेमध्ये गेलेत, कॉलेजमध्ये गेलेत? आता इथे जे तरुण आहेत आणि तुम्ही आहात, तुम्ही मला सांगा आजच्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी रोजगार उपलब्ध झालाय का 2 वर्षामध्ये? हे जे 50 खोकेवाले आहेत, जे गद्दार आहेत, जे स्वतःसाठी खोके घेतात, महाराष्ट्राला धोके देतात, महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना धोके देतात, तुम्ही मला सांगा आज इथे 20शीतले मुलं मुली आहेत, 30शीतले मुलं मुली आहेत, जरा हात वरती करून मला सांगा तुम्ही या गेल्या 2 वर्षामध्ये घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तुमच्या गावात येऊन सांगितलंय का की होय तुमच्यासाठी मी हा रोजगार महाराष्ट्रात आणलाय? सांगितलं? एक तरी नवा रोजगार या महाराष्ट्रात आलेला दिसलाय का तुम्हाला 2 वर्षामध्ये? कधी बघितलं आपण? नाही बघितले. पण जे होते रोजगार ते पण घेऊन चाललेत. याचं कारण एकच आहे, आपल्या राज्यातून तर रोजगार गेलेले आहेत आणि आपलं सरकार जे आहे ते रोजगार गार बसलेलं, थंड बसलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्या राज्यात आपल्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपल्या सोबत काँग्रेस होती, राष्ट्रवादी काँग्रेस होती, आपले सगळे मित्रपक्ष होते. आपल्या सरकारमध्ये आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक करत होतो, आणली होती, लाखो नोकऱ्या निर्माण होणार होत्या. पण राज्य बदललं, सरकार बदललं, डोक्यावर घटनाबाह्य एकनाथ शिंदे बसले, दादा बसले, देवेंद्र फडणवीसजी बसले आणि जे काही खेचाखेच त्यांच्यामध्ये सुरू झालेली आहे, जे काही रोजगार आपल्या राज्यात येणार होते ते सगळे पाठवले त्यांनी गुजरातला. आठवत असेल तुम्हाला गेल्या 2 वर्षामध्ये किती रोजगार गेले, तो किती उद्योग गेलेत? वेदांता फॉक्सकॉन गेला ना आपल्या हातातून. 1 लाख तरुण तरुणींना आपल्या राज्यामध्ये वेदांता फॉक्सकॉनच्या मार्फत आपण रोजगार निर्माण करू शकलो असतो, पण पाठवला त्यांनी गुजरातला. एअरबस स्टार्ट असेल, बलड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, कितीतरी नवे रोजगार आपण आपल्या राज्यात आणणार होतो, आपल्या तरुणांना देणार होतो, तरुणींच्या हातात देणार होतो. पण हे सगळं उचलून त्यांनी पाठवलं गुजरातला. कुठेही लाज नाही वाटत त्यांना, निर्लज्जपणे अजूनही मतं मागत फिरत आहेत. असं जर सरकार कोणी चालवलं असतं तर त्यांना खरं पहिली लाज वाटायला पाहिजे होती. लाज वाटली असती फिरायला या महाराष्ट्रामध्ये की आज आमचा तरुण भटकतोय, तरुण सगळीकडे जात आहे, नोकऱ्या द्या सांगत आहे, पण कुठेही नोकऱ्या मिळत नाहीत, रोजगार मिळत नाहीत. ए दादा जरा शांत राहा, तिथे शांत राहा. घोषणा देऊन काही होणार नाही, मतं द्यायची आपल्याला आता. पण रोजगार मिळत नाहीये. मी आज सांगत आहे तुम्हाला, मागच्या महिन्यामध्ये आपण मुंबईमध्ये एक मोठा रोजगार मेळावा घेतला होता. साधारणपणे 12,000 तरुण तरुणींना आपण रोजगार देऊ शकलो. सरकारमध्ये नसताना जर एवढा रोजगार निर्माण करू शकलो तर विचार करा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं पुन्हा एकदा सरकार बनल्यानंतर, महाविकास आघाडीचं पुन्हा एकदा सरकार बनल्यानंतर आपल्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा किती उद्योगपती आपल्या राज्यात येतील आणि रोजगार निर्माण करतील. आज मी तुम्हाला शब्द देते, आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून शब्द देते की जर आपलं सरकार आलं आणि ते आपण आणणारच. सरकार आल्यानंतर प्रत्येक 3 महिन्यात आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या रोजगार मेळावे ठेवल्याशिवाय आपण थांबणार नाही, स्वस्थ बसणार नाही. मला आठवतं जेव्हा 1997 मध्ये
परदेशी का पीएमनं जेव्हा पीएम बनायचं होतं तेव्हा अशाच प्रचार सभेत त्यांना एका तरुणांनी विचारलं की जर तुम्ही पीएम बनलात तर तुमच्या पहिल्या 3 प्रायोरिटी काय असतील. त्यांनी सांगितलं होतं शिक्षण शिक्षण शिक्षण. तसं आज मी तुम्हाला सांगत आहे, जर तुम्ही आज मला विचारलात की आपलं सरकार तर बनतच आहे, महाविकास आघाडीचं सरकार येत आहे, सरकार आल्यानंतर तुम्ही पहिल्या 3 गोष्टींवर फोकस काय करणार, पहिल्या 3 गोष्टी तुम्ही महाराष्ट्रात काय करणार, तर मी पहिलं त्यांना सांगेन पहिली प्रायोरिटी म्हणजे रोजगार, दुसरी प्रायोरिटी म्हणजे रोजगार, तिसरी प्रायोरिटी म्हणजे रोजगार. रोजगार रोजगार रोजगार. आपल्याला महाराष्ट्रामध्ये रोजगाराच्या संध्या जर आणल्या तर आपल्यामध्ये जे वाद आहेत ते मिटून जातील. आहे ना, आज आपण अनेक आपल्या न्याय हक्कांसाठी मागत आहोत, आरक्षण असतील, न्याय हक्कांसाठी लढत आहोत, आंदोलनं करत आहोत. पण हे सगळं जे आपण मागत आहोत ते एकाच गोष्टीसाठी मागत आहोत, कारण आज आपल्या राज्यामध्ये रोजगाराची संधी नाही आहे. आज जर रोजगाराची संधी असती तर कुठच्याही जातीला, कुठच्याही धर्माला वाटलं नसतं की आम्हाला रोजगारापासून वंचित ठेवलेलं आहे, दूर ठेवलेलं आहे. कारण जेव्हा तुम्ही पोटापाण्याची जेव्हा सुविधा करता तेव्हा कुठेही आंदोलन करण्याची गरज पडत नाही. पण आज जी महाराष्ट्रात परिस्थिती आहे, आज आपण पाहतोय या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदा यायला तयार नाही आहे, रोजगार निर्मिती व्हायला तयार नाही आहे. पोलीस भरतीचं मध्ये आपण पाहिलंच असेल, मुंबईमध्ये 17,000 पदांसाठी 17.5 लाख तरुण येऊन गेले पोलीस कॉन्स्टेबलच्या पदांसाठी. कोणी डबल ग्रॅज्युएट होतं, कोणी बीकॉम होतं, कोणी एमकॉम होतं, कोणी LLB होतं. आहेत ना शिकलेली मुलं येऊन गेली असतील. मिळालेले कोणाला जॉब तिथे? बनलंय कोणी पोलीस कॉन्स्टेबल? नाही बनलं. एअर इंडियासाठी 600 पदांची भरती होती. मुंबईत राज्यभरातून 25,000 तरुणी आले होते. किती आले होते? 25,000. पण पदं कोणाला मिळाली, भरती कोणाची झाली आपल्याला काही माहीत नाही. एका बाजूला आपलं सगळं काय आहे, रोजगार आहे, ते अदानी घेऊन चाललेत गुजरातला, आणि दुसऱ्या बाजूला आपण भटकतोय, आंदोलनं करतोय, मोर्चे काढतोय, न्याय हक्कांसाठी लढतोय. पण जे आपल्याला पाहिजे, आपल्या घरात जे जॉब पाहिजे, रोजगार पाहिजे, तो देखील घेऊन चाललेत. असाच प्रश्न मोठा आज महिलांचा उपस्थित झालेला आहे. इथे मोठ्या संख्येत महिला आहेत. जरा हात वरती करून मला आशीर्वाद द्या सगळ्यांनी. आपण बघा 50%हून जास्ती महिला आहेत. महिलांना आज मी विचारतोय, लाडकी बहीणबद्दल तर आपण ऐकलं असेल, कदाचित गेल्या 2 महिन्यात पैसे पण डिपॉझिट झाले असतील. झालेत की नाही झालेत? मुख्यमंत्र्यांना पाहिलं असेल तुम्ही सगळीकडे ते फिरताना, उपकार केल्यासारखं विचारतात पैशांचं काय करणार, काय करणार, पैसे आले, पैसे आले, पैसे आले, काय करणार पैशाचं? अरे असं बोलते की जसं की तुम्ही 15 कोटी देताय. पण तुम्ही मला सांगा ताई, सगळे तुम्ही इथे आलेले आहात, 2014ला भाजपाने आपल्याला काय सांगितलं होतं? प्रत्येकाच्या खात्यात किती येणार? किती येणार होते? आता बघा, भाजपा एवढा मोठा जादूकर आहे. 2014ला 15 लाख येणार होते. तुम्ही 1 मिनिटासाठी डोळे काय बंद केले, त्याच्यातून किती शून्य काढले आणि किती आले हातात? ह्या 1500नी आपलं काही जमणार आहे का? मी तुम्हाला सांगत आहे, आपलं महाविकास आघाडीचं सरकार लाडकी बहीण योजना तर चालू ठेवू, वाढीव देऊ, आणि त्याच सोबत सुरक्षित बहीण पण आणू. कारण एका बाजूला जसे तरुणांचे प्रश्न आहेत, मी पाहतोय माझ्या वयोगटातले प्रश्न आहेत, अनेक माझ्या मित्रांचे प्रश्न आहेत, इथे तरुण मित्रमैत्रीण सगळे आलेले आहेत. आम्ही जॉबसाठी शोधत आहोत, प्रत्येक शहरात जातो. कारण शेतीत आज आपण पाहतोय कापसाला भाव आहे का? सोयाबीनला भाव आहे का? GST जो आहे तो परवडतो का आपल्याला? हे सगळं होत असताना तुम्ही मला सांगा, ह्या सरकारमध्ये महिलांसाठी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी असेल किंवा तरुणांसाठी असेल, कुठेतरी तुम्हाला जे मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर गद्दार बसलेले आहेत, आपले कुटुंब प्रमुख म्हणून गेल्या 2-2.5 वर्षात वाटलेत का? आत्ता ह्या 2 महिन्यात त्यांना आठवलंय, चला बहिणींना मदत केली पाहिजे, कुठेतरी शेतकऱ्यांसाठी काहीतरी बोललं पाहिजे. पण जसं उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री बनले, आपलं सरकार आलं होतं 2019ला, तेव्हा लगेचच उद्धव साहेबांनी कुठेही राजकीय हेतू न पाहता, उद्धव साहेबांनी कुठेही निवडणूक न पाहता कर्जमुक्ती आपली करून दाखवली होती. गेल्या 2 वर्षामध्ये अशी कर्जमुक्ती झाली का? झाली का? कारण कर्जमुक्ती ही जी उद्धव साहेबांनी केली होती ती साफ दिलाने केली होती. साधारणपणे कर्जमाफी, कर्जमुक्ती प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी ज्यांनी केली असेल, ज्या ज्या सरकारने केली असेल, ज्या ज्या पक्षाने केली असेल, ती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केली होती.
पण ह्या राज्यामध्ये एकमेव व्यक्ती अशी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी सांगितलं मी जरी आत्ता मुख्यमंत्री झालो असेल आणि 5 वर्षानंतर निवडणूक असेल, मी माझा शब्द शेतकऱ्यांना दिला होता तो पुरा करीन आणि 2 लाखापर्यंतची जी कर्जमुक्ती होती ती एका बोटावर पूर्ण करून दाखवली. असे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे कधी महाराष्ट्राला मिळणार नाहीत. आठवतं ना तुम्हाला कर्जमुक्ती कशी झाली होती? फडणवीस साहेबांनी देखील कर्जमाफी केली होती. पण बघा त्यांनी शब्द वापरला होता कर्जमाफी. आम्ही कोण होतो की शेतकऱ्यांना कर्ज माफ करणारे? अन्नदाता देवो भव ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या देशाची संस्कृती. आपण सगळे शेतकरी बांधव इथे आलेला आहात. आपल्याला आपला त्रास जास्ती माहिती, आपण किती त्रस्त आहात आपल्याला जास्ती माहिती. मी तर शहरातला राहतो, उद्धव साहेब पण शहरातले. कदाचित आमच्यावर टीका होते की ह्यांना काही शेती कळते. कदाचित आम्हाला शेतीतलं काही कळत नाही, पण आम्हाला शेतकऱ्याचे अश्रू कळतात, त्यांचं दुःख जे आहे ते कळतं आणि तेच पाहून कर्जमुक्ती तर केलीच आपण. पण जेव्हा जेव्हा कोविड काळात आपत्ती आली, कधी गारपीट झाली असेल, कधी अवकाळी पाऊस झाला असेल, कधी दुष्काळ पडला असेल, तेव्हा उद्धव साहेबांनी जेवढी मदत करायची तेवढी आपण मदत केली होती. हे उद्धव साहेबांचं सरकार होतं आणि अशाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा आपल्याला निवडून द्यायचंय, महाविकास आघाडीने निवडून द्यायचंय. आज आपण पाहतो एकंदर ह्या राज्यामध्ये जो गोंधळ उडालेला आहे. एका बाजूला सांगतात की आम्ही 1500 रुपये देऊ, दुसऱ्या बाजूला अदानीला देतात 1 लाख कोटी. अदानीला 1 लाख कोटी देत असताना तुम्ही 1500 रुपये जेव्हा महिलांना देता, महिलांच्या सुरक्षेबद्दल कोण बोलणार? महिला सुरक्षित आहेत की नाही या राज्यामध्ये ह्याच्याबद्दल कोण बोलणार? आपण पाहतोय महिलांवर अत्याचार तर वाढत चाललेले आहेत. बदलापूरची जी घटना झाली, 3 वर्षाच्या मुलीवर तुम्ही रेप केला होता, कोणी अत्याचार केला होता. ठीक आहे, तुम्ही ते अक्षय शिंदेला गोळी तर मारली, पण तो खरा गुन्हेगार तो होता की आपटे होता हे कळलं नाही कोणाला. आज परिस्थिती ही झालेली आहे की महिला देखील विचारत आहेत की आमचा आवाज कोण ऐकणार? आणि मी तुम्हाला उत्तर देतो, तुमचा आवाज जर कोणी ऐकायचा असेल, महिलांचा असेल, पुरुषांचा असेल, शेतकरी बांधवांचा असेल, शेतमजुरांचा असेल, तरुणांचा असेल, ते एक अभ्यासू आमदार जर आपल्याला पाहिजे असेल, एक लढाकू आमदार जर आपल्याला पाहिजे असेल, एक मेहनती आमदार जर आपल्याला पाहिजे असेल, तर तुम्हाला एका व्यक्तीसाठी इथे मतदान करायला लागणार, त्या म्हणजे आपल्या वैशालीताई आहेत. गेल्या 2 वर्षात तर तुम्ही त्यांना राजकीय क्षेत्रात पाहिलेलंच आहे, पण अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात असेल, कृषी क्षेत्रात असेल, त्यांचं काम तर तुम्ही पाहिलंय. तुमच्या सोबतच त्यांनी काम केलंय, तुमच्यासाठी काम केलेलं आहे. मला तुम्ही सांगा, यावेळी ही जी निवडणूक होणार आहे, यावेळी तुम्ही वैशालीताईंना निवडून देणार की नाही देणार? कारण हा लढा फार महत्वाचा आहे. जो संविधानाचा लढा होता, जो लोकशाहीचा लढा होता, तो अजून संपलेला नाहीये. आपल्याला अदालतमध्ये, कोर्टामध्ये अजून न्याय मिळाला नाहीये, पण जनता की अदालतमध्ये आम्ही आज आलेलो आहोत. ते ह्याचसाठी आलेलो आहोत की आज अपेक्षित न्याय तुमच्याकडून आहे. जी उद्धव साहेबांच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला, ज्यांनी गद्दारी केली, होय माझ्या नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसला, माझ्या वडिलांच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला. 2 वर्ष आम्ही जिथे न्याय मागत होतो कोर्टात, तिथे न्याय मिळाला नाही. आज तुमच्याकडे आलोय, तुम्ही न्याय देणार की नाही? तुम्ही न्याय देणार की नाही? ही वैयक्तिक लढाई नाही आहे, ही ना पदासाठी लढाई आहे, ना मुख्यमंत्री पदासाठी लढाई आहे, ना शक्तीसाठी आहे, ना पैशासाठी आहे, ना सत्तेसाठी आहे. ही लढाई आहे ती महाराष्ट्रासाठी आम्ही लढत आहोत. जो महाराष्ट्र ह्यांनी गेले 2 वर्ष विकून काढलेला आहे. महाराष्ट्राची अस्मिता दिल्ली समोर झुकवलेली आहे. महाराष्ट्राला लोटांगण घालून दिल्ली समोर झुकवण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा गद्दारांना तुम्ही गाडणार की नाही गाडणार, आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे. कारण पुढच्या 20 दिवसामध्ये हे गद्दार येतील, खोकेवाले येतील, धोकेवाले येतील. आता पण आपण ऐकतो मध्ये सांगोलेला 5 कोटी जाणारी गाडी निवडणूक आयोगाने पकडली. इथे देखील मला वाटतं काल परवाकडे कुठेतरी अशाच पैशांची गाडी पकडलेली आहे. हा पापाचा पैसा आहे, शापाचा पैसा आहे. आपण ह्याला हात लावणार आहोत का? मला तुम्ही सांगा. कारण आपण आता विकले जाऊ शकत नाही. ह्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या 20 दिवसामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. भाजप तर आपण पाहताच, पोळी भासतं ते वादांवर भासतं. हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतील, जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. आपण या वादात विखुरले जाणार आहोत का? मला तुम्ही सांगा. भांडणात पडणार की एकत्र राहणार? वादात राहणार की महाराष्ट्रासाठी एकत्र येणार? आपण वेगळे वेगळे लढणार की ह्या राज्याच्या अस्मितेसाठी आणि तुमच्या आमच्यासाठी एकत्र येणार? तुम्ही मला सांगा. एकत्र येणार ना? आणि जर आपल्याला एकत्र यायचं असेल, जर तरुणांचा
भवितव्य आपल्याला राखायचं असेल, जपायचं असेल, महाराष्ट्राला सुवर्ण काळ आणायचं असेल, तर आपल्याला ह्या अंधारात मशाल पेटवणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथून पुढे निघत असताना वैशालीताईंचा फॉर्म भरण्यासाठी आपण तर येणारच आहात, पण आपली एकदा तयारीची मला चाचपणी करायची आहे. मला तुम्ही सांगा, जर वैशालीताईंना मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं? जर उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला मतदान करायचं असेल तर चिन्ह कुठचं? जर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्याला मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं? जर जातपात धर्म बाजूला ठेवून या महाराष्ट्रासाठी लढायचं असेल तर चिन्ह कुठचं? ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात घोटाळा केला त्यांच्या विरोधात बदला घ्यायचा असेल तर चिन्ह कुठचं? जर ह्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर चिन्ह कुठचं? जर महिलांचा आवाज विधान भवनापर्यंत पोहोचवायचा असेल तर चिन्ह कुठचं? आणि ह्या महाराष्ट्राला जर दिल्ली समोर झुकवायचं नसेल तर आपलं चिन्ह कुठचं? मला तुम्ही सांगा, शेतकरी बांधव आपलं चिन्ह कुठचं? महिलांना विचारतोय आपलं चिन्ह कुठचं? तरुणांना विचारतोय आपलं चिन्ह कुठचं? मशाल 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 ही घरोघरी गेली पाहिजे, कारण मशाल जर पेटली तर आणि तरच या महाराष्ट्रात अंधकार आहे तो दूर केल्याशिवाय आपण राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.